आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट. आणि तो जिवंत आहे, तो ऐकतो. बायबल सांगतं की ऐकू येत नाही इतका माझा कान मंद नाही. आमच्या देवाचा कान मंद नाही, त्याला ऐकायला अशी गोष्ट नाही. म्हणून अनेक चांगल्या गोष्टी देव या दिवसामध्ये लोकांच्या जीवनामध्ये करत आहे. साक्ष इतक्या अद्भुत घडत आहेत. आज ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंटमध्ये नेमकं ते लेकरूच हरवलं आणि मला वाटते 15-20 दिवस ते लेकरू सापडत नव्हतं. मग त्यांनी आशा सोडली, हताश झाली, निराश झाली. पण तेवढ्यात त्यांना आठवलं की नाही, एक प्रार्थना जर सोलापूरमध्ये करायला सांगितली तर ते लेकरू सापडणार आहे. आणि मग त्याने रिक्वेस्ट केली की माझा एवढा विश्वास आहे, लेकरू कुठं हरवलंय काय ते आम्हाला माहित नाही, परंतु तुम्ही प्रार्थना केल्यावर जिथं लेकरू असेल तिथून आम्हाला मिळेल. त्यांनी असा विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी प्रार्थना केली. मग आज फोटो सहित पाठवलं. ते लेकरू एका भिकाऱ्याकडे होतं आणि त्यांचं लेकरू त्यांना परत मिळालं 20 दिवसानंतर. सापडत नाहीत भिकारी, कशाला लेकरं देतील, परंतु देवाला सर्व काही शक्य आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्याच्याकडे तुमचं लक्ष आहे तो जगातला असाधारण अशा प्रकारचा देव आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. म्हणून जगामध्ये मनुष्याला जर काय मिळवायचं असेल तर फक्त देव, बाकी काहीच मिळवू नका. ज्या सगळ्या तुमच्याकडच्या गोष्टी आहेत ना त्या नष्ट होणार आहेत. देवाचं अस्तित्व कधीच नष्ट होत नाही, कधीच नाही. आणि माणसाच्या जीवनामध्ये पीडा असण्याचं कारणच देव नाही. देव असला तर कशाला तुमच्या जीवनात पीडा येणार आहे? बरं, पीडा जरी आल्या तर काढणारा तोच आहे ना. जग निर्माण केलं, शरीर निर्माण केलं, जगातली प्रत्येक वस्तू त्याची निर्मिती आहे. मग तो जर इंजिनियर आहे तर त्याला फॉल्ट पण माहिती आहे. पण प्रॉब्लेम काय होतं माहिती का, आम्ही फॉल्ट शोधण्यासाठी दुसरेच मार्ग तपासत बसतो. जसं रक्तस्रावी स्त्रीनं काय केलं, रोग त्या वैद्यांकडे गेल्याने हाल करून घेतले. जगाकडे जाल तर हाल होणार आहे. म्हणून देवाकडे जाणं गरजेचं आहे. देवाची स्तुती असो. चर्चच्या बांधकामासाठी एवढं अद्भुत प्रभू सहाय्य करत आहे. छोटीशी मुलगी आराधना आली नाही वाटतं ती, परंतु परवा आली का नाही, छोटीशी, तिने प्रत्येकाकडनं पैसे घेऊन त्यानंतर जे काही तिचे रिलेटिव्ह आहेत घेऊन जमा करून तिला गडबड झाली आणि तिची सगळी पॉकेट मनी आणून दिली चर्चच्या बांधकामासाठी. त्याचप्रमाणे अनिता सिस्टर बिचारी, ती पण, मला ते परिवार जेव्हा त्यांची आई होती ना त्यावेळेस त्यांचा प्रचंड विश्वास होता. मला आठवतं की घर विकल्यानंतर 11 लाख रुपये त्यांच्याकडे काहीतरी त्यावेळेस आले होते आणि त्यांनी ते घराची सगळी रक्कम, त्यांना माहिती की आता याच्यानंतर पुढे आमच्याकडे काही नसणार आहे, पण तेव्हा त्यांनी ते 1 लाख रुपये चर्चसाठी दिले होते त्यावेळेस. मग त्यानंतर आता ही लेकरं कमवणं आणि खाणं एवढंच त्यांचं जीवन होतं, कमवायचं आणि खायचं. त्यामुळे ती लेकरं त्यांचंच घर चालवणं करणं सगळं कसं मॅनेज करतात त्यांचं त्यांना माहिती आहे. परंतु परवा ती अनिता आली आणि ते म्हणते की मला चर्चला काहीतरी द्यायचं. मी म्हटलं 5-10 हजार रुपये दिले, मी साठवले. म्हटलं ठीक आहे, तुला ते स्कॅन पाड, नाही तर माझ्या याच्यावर नाही, मला जास्त द्यायचे. मी म्हटलं हिच्याकडे कुठले आले जास्त पैसे? मग ती म्हटली नाही, मला 50,000 आता द्यायचे आणि अजून साठवल्यावर परत द्यायचे. पण चर्चसाठी जे तुम्ही करत आहात ना, माझा विश्वास आहे भव्य आणि दिव्य मंदिर होणार, भव्य आणि दिव्य. बरं का, मग मी बोलायचं म्हणून उत्तेजनासाठी सुद्धा कुठलीच गोष्ट बोलत नाही. मला माहिती सगळा करता वर बसलेला आहे आणि तो जगाची सूत्र हलवत आहे. कसं द्यायचं, काय करायचं, कुणाच्या अंतःकरणात काम करायचं. आपले जे वसईचे लोक जे आपल्या फेवरमध्ये आहेत, ज्यांना आपल्या मंडळीचं ओझ आहे, आणि त्यांनी परवा फोन करून सांगितलं की या, आम्ही डोनेशन जमा करून ठेवलेलं आहे, मला येता येत नाही, तुम्हीच या, कॅश पाठवता येणार नाही. मग पोरांना पाठवलं. 2 लाख रुपये देणार होते, पण तिथे गेल्यावर देवाने त्यांच्या अंतःकरणात काम केलं, 3 लाख रुपये दिले. म्हणजे प्रभू बरोबर कुठून कसं देतो. आपली गरज खूप मोठी आहे, खूप मोठी, मी तुम्हाला सांगणार नाही, परंतु
माझा देव पुरवठा करत राहणार आहे आमेन. आणि त्याच्यावरती माझा विश्वास आहे. लोक अगदी मनापासून द्यायला लागलेत की घ्या तुम्ही देवाच्या मंदिरासाठी घ्या. आणि जेव्हा हे चर्च बांधून पूर्ण होईल ना, तेव्हा ज्यांनी ज्यांनी पेरलं त्यांच्याकडे फार मोठ्या साक्षी असणार आहे. हालेलुया. फार मोठ्या साक्षी असणार आहे बरं का. साध्या सुद्धा साक्ष नसतील, ते किती पण लांब असतील, परंतु प्रभू त्यांना सांगेल. अजून तुम्हाला किती साक्ष सांगावं कळत नाही का. मी तुम्हाला सांगितलं की एक बहीण होती आणि तिने तिचं घर बांधायचं होतं, तर घर घ्यायचं होतं तिला, परंतु ती म्हटली पहिले चर्चला द्यावे, परमेश्वराच्या मंदिराला द्यावं. मग तिने 50,000 रुपये तिच्या घरासाठी घरातलं काढून तिने चर्चला पाठवलं. आणि मला वाटतं 10-12 वर्ष काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम होता आणि आई वडील त्याने तिला म्हटलं आमच्या घरी यायचं नाही, आमचा उंबरा चढायचा नाही. ते म्हटले घराच्या बाहेर टाकून दिलं मला. पण ती रडत होती आणि त्या दिवशी तिने ते पैसे दिले आणि मला ती सांगताना रडत होती की मला खूप जायची इच्छा आहे माझ्या घरी, माझी आई माझे वडील त्यांना भेटायचं, पण ते मला घरात येऊ देत नाहीत. मग ती रडत असताना मी देवाजवळ प्रार्थना केली, देवा हिने तुझ्या मंदिरासाठी पेरणी केलेली आहे, नाती निर्माण करणं, तुटलेली नाती जोडणं हे तुझं काम आहे. तू असं काहीतरी कर की तिला त्या घरामध्ये लोकांनी स्वीकारावं. आणि मग तशी प्रार्थना केली आणि काल तिचा मेसेज आला. 15 वर्षानंतर माझ्या वडिलांनी आईने मला घरामध्ये बोलवलं. म्हणून म्हटलं जसं मंदिराचं बांधकाम पुढं सरकल तसं मिरॅकल्स पुढं सरकत राहणार आहे, चमत्कार पुढं सरकत राहणार आहे. आमेन. म्हणे होतं की हे मला लोक वेड्यात काढत असतील, एवढं सगळं सुंदर चर्च असताना अजून हा बाबा नवीन काय काढायला लागला. पण नवीन काढण्यामागं नवीन आशीर्वाद आम्हाला मिळाले आमेन. आणि सगळ्यात जास्त आशीर्वाद मंदिरामध्येच आहेत. आमेन. मंदिरामध्ये, बाकी कुठं तुम्हाला सापडणार नाही. हालेलुया. तुम्ही कुठं पण हे करा पण तुम्हाला आशीर्वाद सापडणार. पण मंदिरामध्ये जे काही इतकं सुंदर अभिषेक, इतके मोठे आशीर्वाद आहे, असं लिहिलंय त्या काळामध्ये इस्रायल लोक जे फारोच्या गुलामगिरीमध्ये राहत होते ना, परंतु दास्यत्वातनं बाहेर आल्यावर परमेश्वर त्यांना म्हटला की आता मला कंटाळा आला तुमच्या बरोबर असं फिरण्यासाठी. त्यास मोशेला म्हटलं त्यांना सांग काहीतरी आता बांधकाम करायचंय. तर असं लिहिलं, स्त्रिया आणि पुरुष जे गुलामगिरीतनं बाहेर आले होते, तर त्या स्त्रियांनी एवढं आणून दिलं की तो मोशे म्हटला आता बंद करा. कारण बायका जे आणत होते ते नवऱ्याला माहित नव्हतं आणि नवरे जे आणत होते ते बायकांना माहित नव्हतं. इतकं अद्भुत. मग त्या काळामध्ये जे घडलेलं आहे, तर त्याचा परिणाम काय झाला माहिती का? आज जगामध्ये सगळ्यात समृद्ध इस्रायल राष्ट्र आहे. का? कारण त्यांनी मंदिराकडे लक्ष पुरवलेलं आहे. आमेन. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला चांगलं घर पाहिजे ना, तर चांगलं मंदिर बांधलं पाहिजे. हालेलुया. चांगलं घर पाहिजे, नाही का? आणि आपल्या सगळ्यांचे घर हे चर्च बांधण्याच्या अगोदर पूनम कसलं घर होतं? बंडल, नाही का? 2,65,000 का किती? 30,000चं घर होतं. आणि तिने घेतल्यावर मी म्हटलं काय विडी कसलं घर घेतलं, बसकं काय त्याच्यात काय नाही, पण एकदम ते सगळं चोर सुद्धा खिडकीतनं शिरला आणि ते हे काढून घेतलं गळ्यातलं, असलं घर होतं. पण जेव्हा मंदिर बांधून पूर्ण झालं, आज त्यांच्याकडं घर आहे आणि बिल्डिंग पण आता पूर्ण होईल. त्याचं उद्घाटन लवकर आपण करणार आहोत. त्यास तुम्हाला दिसेल की देवाच्या घरासाठी पेरणी केलेल्या लोकांना किती अद्भुत आशीर्वाद मिळतात. मला त्या विषयावर जायचं नाही. मला आज एक गोष्ट तुम्हाला शिकवायची, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. असं लिहिलंय शास्त्रामध्ये, मोहरीच्या दाण्या एवढा जर विश्वास असेल. लुकाचं शुभवर्तमान 17वा अध्याय आणि त्याची 1 पासून 6 पर्यंतची वचनं वाचणार आहोत. लुक शुभवर्तमान 17वा अध्याय 1 ते 6 वचन. मग त्याने शिष्यांना म्हटले, अडखळणी येऊ नयेत, अडखळणं येऊ नये, हे अशक्य आहे, हे अशक्य आहे. परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार, त्याने या लहानातील एकाला अडखळण करावं, यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी घालून त्याला समुद्रात टाकावं, यात त्याचे हित आहे. तुम्ही स्वतः सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव, आणि त्याने पश्चाताप केला तर त्याला क्षमा कर. त्याने दिवसातून 7 वेळा तुझा अपराध केला आणि 7 वेळा तुझ्याकडे परत येऊन
घेऊन मला पश्चाताप झाला मला आहे पश्चाताप झाला आहे असे म्हटले तरी असे म्हटले तरी त्याला क्षमा कर. त्याला क्षमा कर. मग प्रेषित प्रभूला म्हणाले, प्रेषित त्यांना प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा. आमचा विश्वास वाढावा. प्रभू म्हणाला, प्रभू म्हणाला, तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर या तुतीला तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा असे तुम्ही सांगताल ती तुमचे ऐकेल. पहा इथं असं म्हटलं, तुमच्याकडे जर मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला आणि तुतीच्या झाडाला म्हटलं उपटून समुद्रामध्ये जा, तर ती आपोआप उपटून समुद्रामध्ये जाईल. परंतु हे सगळं वाचत असताना तो शिष्यांना तो काही महत्वाच्या गोष्टी सांगत आहे. हा मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास येणार कसा, सगळ्यात मोठा तो प्रश्न आहे. आम्ही तो म्हणतो आमच्याकडे फार मोठा विश्वास आहे. आम्ही तो सगळ्यात जास्त विश्वासणार आहे. मी ओळखायचं कसं? मी जास्त प्रार्थना करतो, मी जास्त चर्चला जातो, मी जास्त आराधना करतो, मी जास्त दानधर्म करतो. परंतु आज मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास, जी बेसिक कन्सेप्ट बरं का, तुम्हाला डोंगर ढळवण्या एवढा विश्वास, त्यानंतर लाटांसारखा विश्वास, विश्वासाचे पण अनेक प्रकार आहेत. परंतु तो म्हटला मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास, जो विश्वास जे तुतीचं झाड जागेवरून निघत नाही, पण तो म्हटला तेवढा विश्वास जर असला ना, तर तू शब्द बोलशील आणि झाड आपली जागा सोडेल आणि समुद्रामध्ये ते झाड लावलं जाईल, समुद्रात उगेल. काय कथा कल्पनेतली गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, तो तसला विश्वास तुझ्यामध्ये निर्माण होणं. आता हे सगळं करत असताना येशू महत्वाच्या काही गोष्टी त्यांना समजावून सांगत आहे. तो मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास निर्माण होणार कसा, आणि तो माझ्यामध्ये आहे का? कधी कधी बिलिव्हर्स ही संकल्पना, मला आठवतं की पहिल्यांदा बिलिव्हर्स म्हटल्यानंतर ओळखायचं कसं, जे हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणतात ते बिलिव्हर्स. पहिले नव्हतंच कोणी हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणत. मग ओळखायचं ते हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हटले, ते अन्य भाषा बोलले की मग म्हणायचे हे बिलिव्हर्स आहे. म्हणजे इझी होतं ते, की नाही ते प्रेज द लॉर्ड करतात, हालेलुया म्हणतात आणि मग एकमेकाच्या हातामध्ये हात देतात, प्रीती करतात, मग आम्ही म्हणतो होतो ते बिलिव्हर्स. पण आता बिलिव्हर्सची रिअल कन्सेप्ट, ज्याला मोहरीच्या दाण्या एवढा असणाऱ्या विश्वासासंबंधानं प्रभू बोलत आहे, त्या कन्सेप्टला प्रभू या ठिकाणात सांगत आहे की जो मिरॅकल करणार आहे तुमच्यामध्ये, म्हणजे जे घडू शकत नाही ते घडवून आणण्याची ताकद या मोहरीच्या दाण्या एवढ्यामध्ये, एवढा मोहरीचा दाणा आहे आणि तो तेवढाच विश्वास तुमच्यामध्ये पाहिजे. पण आता तुमच्या लक्षात येईल तुमच्यात तेवढा पण विश्वास नाही. मी वाचत असताना मला ते तेव्हा समजलं, अरे माझ्यात हा तेवढा पण विश्वास नाहीये. का तर नेमकं बायबल सांगतं की या दिवसामध्ये सैतान लोकांचा विश्वास सोडण्यासाठी येणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं नाही का, मी पुन्हा पृथ्वी तलावरती आल्यावर मला मनुष्यामध्ये विश्वास आढळेल का? कोणता विश्वास? हा मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास बरं का. मी तुम्हाला मोठ्या विश्वासाची कल्पना सांगत नाही, मोहरीच्या दाण्या एवढाचा विश्वास, एवढाच विश्वास. मग हा विश्वास हा तुमच्यामध्ये निर्माण होण्यासाठी अडखळणं कोणतं? लक्षात ठेवा, विश्वास आला, अडखण ठरलेला आहे. जसं त्या शद्रक मेशक अबेदनगोला राजा त्याचप्रमाणे सिंहाच्या गोळीमध्ये टाकण्याच्या अगोदर त्या ठिकाणात राजा त्या दानिएलला प्रश्न करतो, तुझ्या देवानं तुझा बचाव केला का? शद्रक मेशक अबेदनगोला प्रश्न करतो, या भट्टीतनं सोडवायला तुझा देव तुला समर्थ आहे का? म्हणजे तुमच्या विश्वासाची तपासणी. वाचूया, पहिलं वचन वाचू म्हणजे आपल्याला हळूहळू पुढे जाता येईल. मग त्यानं शिष्यांना म्हटलं अडखळणे येऊ नये. विश्वासाला, मोहरीच्या दाण्याला पहिल्यांदा असं म्हटलं की प्रत्येक विश्वासणाऱ्याला अडखण असणार आहे. जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्हाला अडखण असणार आहे. अब्रामाला विश्वासाचं अडखण कोणतं आहे? सारेचं मृत गर्भाशय. त्याला कसा विश्वास असणार की सारेचं गर्भाशय मृत आहे, आता त्या गर्भाशयातनं लेकरू होऊ शकणार नाही. म्हणजे जेव्हा प्रभू आम्हाला विश्वासाच्या गोष्टी बोलतो त्यास आमच्याकडे अडखण असणारच आहे. परंतु मला त्या अडखणाविषयी बोलायचं नाही. जे अडखण इथं या लुकाच्या शुभवर्तमानामध्ये तिथं सांगितलं गेलं की प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला काही ना काहीतरी अडखण असणार आहे. शास्त्रात सांगितलं अडखळण तर असणारच. वाचा बरं वचन. मग त्याने शिष्यांना म्हटलं अडखळणे येऊ नये, हे अशक्य आहे. काय हो? अशक्य आहे. आणि सगळे लोक माझं अडखळण जावं, मला अडखण येऊ नये म्हणून पाळक साहेब प्रार्थना करा. पण येशू त्या ठिकाणामध्ये सांगतो अडखळण येणार नाही असं होणारच नाही, अडखण येणारच आहे.
जर विश्वास धरतो तर अडखण येणारच आहे. मग काय म्हटला की तुम्हाला अडखण येणारच आहे. पुढे परंतु ज्याच्यामुळं ती येतात. अडखळण येतं पण कुणामुळे येतं? तो म्हणतो ज्याच्यामुळे येतं. म्हणजे अडखण तुम्हाला कोणामुळे येणार आहे? व्यक्तीमुळं. लक्षात घ्या, कोणामुळे अडखण येणार आहे? व्यक्तीमुळे. मग ती व्यक्ती तुम्हाला अडखण करते कशी? परवाचा पण एक संदेश मी युट्यूबला टाकला आपण, नाही का, परमेश्वर माझा वाटा. आणि तो संदेश बऱ्याच लोकांचे एवढे रिप्लाय आले, ते म्हटले की या अँगलने आम्ही कधी विचारच केला नाही. परमेश्वर पण वाटा, परमेश्वर पण हिस्सा असतो, या अँगलने आम्ही कधी विचारच केला नाही. आज विश्वासणाऱ्या व्यक्तीला पुन्हा एकदा देव हलवत आहे वाचनाच्या द्वारे, आणि माझा विश्वास आहे हे वचन ज्या लोकांकडे जाईल ना, त्या प्रत्येक व्यक्तीची विश्वासाची संकल्पना बदलून जाणार आहे. जी विश्वासाची संकल्पना आम्ही करून ठेवलेली आहे. कोणती संकल्पना? मी दर रविवारी चर्चला जातो, मी प्रार्थना करतो, मी वचन वाचतो, मी लोकांना शुभवर्तमान सांगतो, म्हणून मी विश्वासणार आहे. तो म्हणतो नाही, तुम्ही विश्वास ठेवता तर तुमच्या विश्वासाला अडखण होणार आहे. कोण अडखण करणार आहे? एक व्यक्ती असणार आहे. कोणीतरी एक व्यक्ती तुमच्या विश्वासाला अडखण करणार आहे. ती व्यक्ती तुमचा विश्वास तुमच्यापासून काढून घेणार आहे. आता व्यक्ती तुम्हाला समजेल, बायबल जसं वाचाल तसं तुम्हाला कळेल. अब्रामाला देवाने सांगितलं की मी तुझी संतती आकाशातल्या तारेप्रमाणे करेल आणि सारेपासून तुला मुलगा देईल. सारेनेच अडखण केलं त्याला. ती म्हटली मी म्हातारी झाली, मला काय लेकर होणार आहे, मग तू काय कर, हगार घे. हगारेपासून म्हणजे अडखण कोणी केलं? त्याची बायको आहे का नाही? आणि येशू पण काय म्हणतो? अडखण येणार नाही असं होणार नाही. मग लक्षात ठेवा, तुमच्या जवळची व्यक्ती, मग ती तुमच्या परिवारामधली असेल, कदाचित ती चर्च मधली असेल, कदाचित तुमच्या जवळची व्यक्ती असेल, कदाचित ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता ती व्यक्ती असेल, पण त्या व्यक्तीच्या द्वारे तुम्हाला अडखण होणार आहे. बायबल मधनं प्रूव्ह करून दाखवतो. प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो की थोड्या वेळानं मनुष्याचा पुत्र धरून दिला जाणार आहे पापी लोकांच्या हातामध्ये. त्यास पेत्र काय म्हणतो? मी तुम्हाला मरू देणार नाही. मग येशू काय म्हणतो? अरे सैताना, म्हणजे अडखण येशूला वधस्तंभी जाण्याचं कोण होतं? पेत्र. तसं तुम्हाला अडखण होणार आहे. जेवढा तुम्ही विश्वास धराल तेवढं तुम्हाला जास्त अडखण ठरणार आहे. जसं पवित्र आत्मा देव त्याच्या व्यक्तीला, ऐका, समजा देव स्वर्गामध्ये, आता देवाला पृथ्वी तलावरती काम करायचंय, मग पृथ्वी तलावर काम करायचं, मग तो काय करणार आहे? मला धरणार, चला मनोजच्या द्वारे मला काम करायचंय. मग आता देवाच्या कामाला विरोध करण्यासाठी सैतान पण आहे. मग सैतान काय करणार आहे? जर त्यानं मनोजला धरलं तर तो सूरजला धरेल. मनोजला नाही धरणार, मला धरलं कुणी? येशूनं, देवानं धरलं. मग तो काय करेल? तो ठीक आहे, त्याच्या जवळचा व्यक्ती कोण आहे? सूरज आहे. सूरज म्हणजे सगळेच जवळची, बरं नाही तर मग काय, सूरज जवळचा आहे, मग आमचं काय? एक व्यक्ती असतो की तो म्हटलं ठीक आहे हा जवळचा आहे ना. मग या व्यक्तीला कळणार पण नाही, मनोजला नाही कळणार की सूरज मध्ये त्यानं काम करायला सुरुवात केली, आणि तो काय करतो? त्या व्यक्तीला वापरून घेतो. आता येशू काय म्हणतो माहिती का? अडखळण तर येणारच, पण ज्याच्यामुळे हे अडखण येणार त्याची केवढी दुर्दशा होणार. ऐका, एक व्यक्ती विश्वासामध्ये वाढत असताना तुम्ही त्याचा विश्वास वाढू नये याच्यासाठी सैतान तुम्हाला वापरून घेत आहे का? हा पहिला प्रश्न. ऐका बरं का, शास्त्र काय सांगतं? अडखळण तर येणारच. मग तुमच्या घरामध्ये तुमचा नवरा पण तुम्हाला अडखण करणार आहे, कधी कधी त्याचा ताबा घेईल. मग त्याचा ताबा घेत असताना आता येशू काय म्हणतो? तुम्हाला तुमच्या घरातनं, शास्त्रात लिहिलं बरं का, तुमचेच लोक तुम्हाला धरून देतील. हे पण तुमच्या लक्षात आहे का नाही? तुमचे लोक, तुमचे प्रिय लोक तुम्हाला धरून देणार. मग धरून देणारा कोण असेल? कदाचित अशी व्यक्ती तुमच्या घरामध्ये असेल की ती तुम्हाला अडखण करणार आहे. अशी व्यक्ती तुम्ही जिथं काम करता, कदाचित तुम्ही बिलिव्हर्स आहात, आणि बिलिव्हर्स लोकांमध्ये पण एक अडखण करणारी व्यक्ती असणार आहे. सांभाळा. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होत असताना तिथं असं म्हटलं कोणी तर तुम्हाला अडखण करणार आहे. पण आता येशू काय म्हणतो? हे अडखळण तुमच्यापासून जाईल अशी अपेक्षा पण धरू नका. मग काय येशूनं त्या ठिकाणामध्ये पेत्र म्हटला आणि मी तुला मरू देणार नाही. मग येशूनं त्या ठिकाणामध्ये या पेत्रापासून स्वतःला अलिप्त केलं का? त्याला माहिती होतं यहुदा मला 30 रुपयाला धरून देणार आहे. मग त्याने यहुदाला जीव दिला नाही का? आपल्या पंक्तीला बसवलं नाही का? त्याला माहिती होता हा व्यक्ती अडखळण आहे, तरी सुद्धा त्यानं त्याचे पाय धुतले. ऐका,
त्याला माहितीये की हा व्यक्ती माझ्या मिनिस्ट्रीला, माझ्या सेवेला, माझ्या विश्वासाला अडखण करण्याचं काम करणार आहे, पण तरी सुद्धा हा येशूचा शिष्य बनून राहिला आणि येशूनं त्याला आपला शिष्य म्हणूनच ठेवलं. का? कारण जे तो शिकवतो तो प्रॅक्टिकल आपल्या जीवनामध्ये त्याने अनुभवलेलं आहे. आणि तुम्हाला आणि मला या पृथ्वी तलावर राहत असताना अशाच प्रकारचं युद्ध करावं लागणार आहे. तुम्हाला अडखण येणारच आहे, तुम्हाला अडखण येणारच आहे. परंतु ते अडखण होत असताना तुम्ही कोणासाठी अडखण बनवू नका. तुमच्यामुळं कोणाचा विश्वास कमजोर व्हावा, कोणाची प्रार्थना कमी व्हावी, कोणी आणि प्रभूमध्ये वाढण्यासाठी अडखण व्हावं. कारण तो मोहरीच्या दाणे एवढा विश्वास तुमचाच निघून चालला, त्या व्यक्तीचा नाही चालला. प्रभू त्याला कृपा पुरवेल. समजा या ठिकाणामध्ये मी म्हटलं ना, सूरज मला सैतानाने त्यांचा ताबा घेतला, सूरज मला अडखण करायला. आता अडखण करणारा व्यक्ती अडखण करणार. जसं पेत्र म्हणतो की माझ्या जीवनामध्ये एक काटा आहे, तो काढून टाक. त्या शिशू काय म्हणतो? माझी कृपा. म्हणजे अडखण असल्यावर देवाची कृपा माझ्याकडे असते, त्या व्यक्तीकडे कुठं कृपा आहे? मग त्या व्यक्ती संबंधानं काय म्हटलं वाचा बरं. परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार. अडखळण येणार. बेसिक ठेवायचा. तुम्ही विश्वास ठेवला. किती विश्वास? किती विश्वास? मोहरीच्या दाण्यावर. विश्वास एवढा ना अडखण भलं मोठं. किती मोठं माहिती का? तो म्हणतो तो अडखण करणाऱ्या व्यक्तीला जात्याची तळी घाला, म्हणजे बुडणार बी नाही तो लवकर. इतकं मोठं अडखण असणार आहे. एवढं मोठं अडखण तुमच्यामध्ये येणार आहे. मग आता तो काय म्हणतो? हे अडखण तुमच्याकडे येणारच आहे, हे कायम डोक्यामध्ये ठेवा. म्हणून कुरकुर पण करू नका बरं का. हा व्यक्ती मला अडखण आहे, तो व्यक्ती मला अडखण आहे. अरे शास्त्रात लिहिलंय ना, तुझा विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा ना. मग मोहरीच्या दाण्या एवढा. आता मी फक्त तुम्हाला मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास सांगतो. मी तुम्हाला सिंहाच्या गोळीतला नाही विश्वास सांगत, मी तुम्हाला भट्टीमधला विश्वास नाही सांगत. मी तुम्हाला बेसिक छोटासा विश्वास, आणि छोट्याशा विश्वासाला, मोहरीच्या दाण्या एवढ्या विश्वासाला अडखण ठरणारच आहे. ते अडखण तुमच्यामध्ये असणार आहे. मग अडखळणाची चर्चा पण करायची नाही. येशूने स्पष्ट सांगून ठेवलं, अडखळण तुम्हाला येणारच. मग कोण अडखण आणणार? ज्याच्यामुळं. आता वाचा. मग त्याने शिष्यांना म्हटले, अडखळणे येऊ नयेत. अडखळणे येऊ नये हे अशक्य आहे. हे अशक्यच आहे. परंतु ज्याच्यामुळं ती येतात, ज्याच्यामुळं ते येतात, त्याची केवढी दुर्दशा होणार. त्याची केवढी दुर्दशा होणार. त्यानं या लहानातील एकाला अडखळण करावं, यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे. तिथं असं म्हटलं, अडखळण तर तुम्हाला येणारच आहे. ऐका बरं का. एक तर तुम्ही कोणीतरी तुम्हाला अडखण करत आहे, किंवा तुम्ही कोणाला तरी अडखण करते. दोनच व्यक्ती तुम्ही आहात. एक तर तुम्हाला कोणी, बायबल अगदी स्पष्ट चित्र दाखवतो बरं का. मधला व्यक्ती नाही, मी न्यूट्रल आहे, मी कुणाला अडखण पण करत नाही आणि मला पण कोणी अडखण करत, असं होणारच नाही. याचा अर्थ तुम्ही मेलेले मडे आहेत. तुम्हाला पण कोणी अडखण करत नाही, तुम्ही पण कोणाला अडखण करत नाही. तुम्ही दोन पैकी एक व्यक्ती आहात. ओळखायचं कसं? मला अडखण होत आहे का मी कुणाला अडखण होत आहे? पुन्हा मी येतो तिथं तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास आहे. कारण सगळं खाली वाचल्यावर, ते सगळं सांगितल्यावर, खाली वाचा बरं, मला वाटतं 5 वचन. मग प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा. प्रभू म्हणाला, तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या. आता बघा, येशू जे बोलतो अडखण येणार, आणि यांचं बोललं काय? आमचा विश्वास वाढवा. म्हणजे हे सगळं कशाच्या संदर्भात आहे बरं? आता येशू विश्वासा संबंधाने बोलताना तो म्हणतो आमचा विश्वास वाढा. तो म्हणतो विश्वास वाढणं बाजूला ठेवा, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला पाहिजे. तर तिची सुरुवातच तिथं असणारे अडखळण. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास, अडखण असणार. मग पती पत्नीला करेल, पत्नी पतीला करेल, भाऊ भावाला करेल, सासू सुनेला करेल, सून सासूला करेल, मित्र मित्राला करेल, पाळक तुम्हाला करेल, तुम्ही पाळकाला कराल. मला पण सोडणार आहे का? मी पण कुणाला तरी करणार आहे, कोणी मला करणार आहे. आता ही कन्सेप्ट समजत असताना तो काय म्हणतो, समजा तुमच्यामुळं कोणीतरी अडखळला, तुमची माझी दुर्दशा केवढी होणार.
बोलतोय काय? मोहरीच्या दाण एवढा विश्वास पाहिजे काय तुमच्यामध्ये? मोहरीच्या दाण एवढा विश्वास. मोहरीच्या दाण्यावरच्या विश्वासा संबंधाने बोलताना तो म्हणतो तुम्ही कोणाला अडखण करणं. कोणाला? लहानातल्या एकाला. कोणाला? लहानातील एकाला. मोठ्या लोकांचं तर बाजूलाच काढलं त्यांनी. सुरुवातच करताना काय म्हटलं? लहानातील एकाला. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातलं लहानातली लहान व्यक्ती सुद्धा त्याच्यासाठी महत्वाची आहे. हालेलुया. मोहरीच्या दाण एवढ्या विश्वास संबंधाने बोलतोय बरं का. लहान व्यक्ती संबंधाने म्हणतो हा लहान व्यक्तीला जरी कुणी अडखण केलं माझ्याकडे येण्यासाठी, लहान व्यक्तीला जरी कुणी विश्वासापासून तोडण्याचं काम केलं, लहान व्यक्तीला सुद्धा देवाच्या मंदिरामध्ये आणि उपस्थित राहण्यासाठी, आराधना करण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी, विश्वासामध्ये वाढण्यासाठी जर कोणी अडखण केलं, मग कोण अडखण करतं? कधी कधी आम्ही लहान लेकरं घरी ठेवून येतो, अडखणच करतो ना. आम्ही म्हणतो नाही तू घरी बस, आम्ही जाऊ चर्चला जाऊन येतो. तुम्ही अडखण करत आहात. एक व्यक्ती ज्या चर्चकडे, प्रभूकडे त्याला घेऊन येत नाही, त्याला आम्ही, आणि आमच्या दृष्टिकोनातनं काय, त्याला चर्च काही समजत नाही, हे आमचे विचार झाले. आता प्रभू म्हणतो तुमच्याकडे मोहरीच्या दाण एवढा विश्वास. म्हणजे काय? तुम्हाला हे कुठं कळतं? तो घरात, परमेश्वराच्या घरात उभं राहणाऱ्यांची केवढी धन्य. हा तुमचा विश्वास असला पाहिजे. तो मोहरीच्या दाण एवढा विश्वास आहे. काय? तुमची लेकरं देवाच्या घरामध्ये असली छोटी लेकरं आहेत, ती छोटी लेकरं आहेत, भले ती त्रास देतील, भले आम्ही सांगू त्यांना बाहेर जाऊन घेऊन बसा, का आता रेकॉर्डिंग चालू आहे. आता आम्हाला काही लहान लेकरं आवडत नाही अशातला भाग नाही, पण ते लेकरांना त्यांचं आणि लोकांना चांगल्यातलं चांगलं संदेश गेला पाहिजे, ही आमची तळमळ. कारण ऐकणारे लोक हजारोच्या संख्येने बदलत आहे. मग तुम्हाला असं वाटतं नाही ते चर्च मध्ये लहान लेकरं घेऊन बसू देत नाही म्हणून पण तुम्हाला घरात ठेवायचं नाही, ते कुठलं अडखण आहे? तुम्हाला घेऊन यायचं, देवाच्या मंदिरात घेऊन यायचं. कशासाठी? कारण जर त्यांच्यामध्ये ते ऐकण्याची कुवत असेल. योहान आणि येशू, मरिया आणि अलिशिबा दोघांच्या पोटामध्ये असताना आतमधल्या असणाऱ्या येशूने उडी मारली, अभिवादन स्वीकारलं आणि उड्या मारल्या. त्या लेकरांची हालचाल तिथे झाली. मग पोटातल्या लेकरांना पण येशू कळतो, मग तुमच्या जिवंत लेकरांना येशू कळणार नाही का? म्हणून लक्षात ठेवा, तुमची लेकरं देवाच्या घरामध्ये असली पाहिजे. हा तुमचा मोहरीच्या दाण एवढा विश्वास झाला बरं का. लय मोठा विश्वास नाही तुमचा. त्याला अडखण करू नका, त्याला देवाच्या मंदिरामध्ये घेऊन या, लहानातल्या लहान व्यक्तीला. हा तुमचा विश्वास असला पाहिजे. आता काय तो म्हणतो? जो अडखण करेल, ऐका, जो अडखण करेल. आता थोडस कन्सेप्ट वाईज बघूया. समजा मी चर्च मध्ये आलो, देवाच्या मंदिरामध्ये आलो, आणि मंदिरामध्ये आल्यानंतर माझं बिहेवियर, माझं वर्तन कोणासाठी तरी अडखण असेल. माझं वर्तन बरं का, माझं वागणं. मी एखाद्याला गुरून बघितलं, फक्त नाही जायला काय नाही हो, ते रागातच बघतेत, ते माझ्याकडेच बघतेत, रागातच बघतेत. आता येशू काय म्हणतो? कोणाला अडखळण म्हणून सगळ्यांकडे हसत हसत बघा. हा बेसिक विश्वास बर का, बेसिक विश्वास. म्हणून आपले संदेश प्रॅक्टिकल आहेत. परवा कोणीतरी म्हटलं तुमचे संदेश प्रॅक्टिकल संदेश आहे. प्रॅक्टिकल आहे ते तुम्हाला समजावं आणि तुमचं जीवन बदलावं याच्यासाठीच हे संदेश आहेत. काहीतरी बायबलचं इकडचं तिकडचं हे दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या घडलं पाहिजे. तुमचा विश्वास, तुमची प्रार्थना, तुम्ही विश्वास ठेवता का नाही याच्यासाठी पहिल्यांदा तुमचं वर्तन दिसणार आहे. माझ्यामुळं कोणी अडखळू नये याच्यासाठी मला मेहनत घेतली पाहिजे. कोणीच माझ्यामुळं अडखळता कामा नये. कोणी म्हणजे लहान सुद्धा लेकरू अडखळता कामा नये. लहान लेकरांनी सुद्धा बघितल्यावर तुम्हाला येऊन बिलगायला पाहिजे. तुम्ही जर त्याला डोळे वाटरले, त्या आंटी डेंजर आहे म्हणाल, त्या आंटी चिमटा काढतात म्हणतील नाही का. शास्त्र सांगतं तुमच्यामध्ये जर मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल. कुठल्या विश्वासा संबंधाने बोलत आहे? मोहरीच्या दाण्या. आणि शिष्य काय म्हणतात? आमचा विश्वास वाढवा. तो म्हणतो वाढणं लांब राहू द्या, पहिले तर मोहरीच्या दाण एवढा विश्वास होऊ द्या. आणि मोहरीच्या दाण एवढा विश्वास असताना तो पहिल्यांदा म्हणतो अडखण कोणास होऊ नका. ऐका, विश्वासाला सगळ्यात मोठं अडखण कोणतं? तर तुम्ही एकमेकाशी तुमचा असणारा व्यवहार, हा तुमच्या विश्वासाला अडखण आहे. जो तुम्हाला विश्वासामध्ये मजबूत करणार आहे. अजून मजबूत झालाच नाही तुम्ही,
आता तर सुरुवात झाली. मोहरीचा दाना तुमच्यामध्ये टाकला, आता विश्वासाला सुरुवात झाली. जी येशू सांगतो ते आमचा विश्वास वाढवा. अरे वाढवण्याच्या अगोदर मोहरी तर आणा. पहिल्यांदा मोहरी, मग झाड. आणि मोहरी आणली, ओळखायचं कसं? कोणाला अडखण होऊ नका, ही मोहरी आहे. आलं का लक्षात? कोणाला अडखण होऊ नका, ही मोहरी आहे, हा मोहरीचा दाना आहे. म्हणून मी किती प्रार्थना करतो, मी किती संदेश देतो, मी किती आराधना करतो, त्याच्याकडे प्रभू बघत नाही. काय बघतो? अडखळण किती करतो, किती अडखण करतो, किती विश्वासाला पोषक वातावरण निर्माण करतो. लक्षात ठेवा, व्यक्तीला वाढवण्यासाठी. आता बायबल हे नेहमी व्यक्तीभोवती फिरतं बरं का. हे सगळं बायबल व्यक्तीभोवती फिरणार बायबल आहे. म्हणून शास्त्र सांगतं त्याचं वचन जे आहे ना, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, सांधे मज्जातंतू अजून अंतःकरणाला भेदून जाणारं वचन आहे. म्हणजे पहिल्यांदा देवाचं वचन अंतःकरणामध्ये काम करतं. म्हणून परमेश्वराच्या घरामध्ये जर माझा विश्वास वाढला पाहिजे, जो विश्वास तुतीच्या झाडाला म्हणणार आहे समुद्रामध्ये उपटून समुद्रामध्ये लावली जा म्हणजे तिथं उगव. लक्षात ठेवा, तुमचा मोहरीच्या दाण्याचा विश्वास या समुद्राला पण, समुद्रामध्ये पण काम करणार आहे आणि तुतीच्या झाडामध्ये पण काम करणार. दोन ठिकाणी काम करणार. एक तर समुद्रामध्ये, समुद्र कुठल्याच झाडाला वाढू देत नाही. समुद्र कधीच वाढू देत नाही. समुद्रामध्ये जेल ते वाहिलं जातं, लाटा उद्ध्वस्त करून टाकतात. पण शास्त्र काय सांगतं? जर तुमच्यामध्ये विश्वास आहे तर उद्ध्वस्त करणारा समुद्र सुद्धा तुमचा ऐकेल. म्हणून तर त्यानं मोशेला सांगितलं, हा तांबडा समुद्र दिसतो ना, याला घाबरू नकोस, तू फक्त आज्ञा कर, हा समुद्र दुभांगला जाईल. आणि त्यानं दाखवून दिलं की शब्दामध्ये इतकी ताकद आहे की ते समुद्रानं आपली जागा सोडली आणि त्या ठिकाणामध्ये पाण्याच्या राशीच्या राशी तयार झाल्या, भिंती तयार झाल्या आणि लोक कोरड्या भूमीमधून गेले. हे ताकद आणि शब्दामध्ये. म्हणून आम्ही पाहतो की येशू नावेमध्ये असताना समुद्र खबळला, परंतु येशू त्या समुद्राला म्हटला उगा राहा, आणि तिथं समुद्र उगा राहिला. जिथं अस्तित्वात नाही तिथं विश्वासणाऱ्याचे शब्द काम करतात. पण खरा विश्वासणारा कोणता? जो विश्वासणारा आणि ती कन्सेप्ट स्वीकारतो. कोणती कन्सेप्ट? मी विश्वासणार आहे आणि मला प्रत्येक व्यक्तीला विश्वासामध्ये वाढवायचे. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती देवाच्या योजनेच्या चौकटीमध्ये राहून प्रत्येकाचं तारण व्हावं आणि प्रत्येक व्यक्ती स्वर्गाच्या राज्यामध्ये यावी, याच संकल्पनेवरती पवित्र शास्त्र आधारित आहे. तो म्हणतो जगातल्या प्रत्येक व्यक्तीला देवानं जगावर एवढी प्रीती केली, त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की कोणाचा नाश होणे, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रत्येकाला सार्वकालिक जीवनाची गरज आहे आणि सार्वकालिक जीवनासाठी आणि कोणाला अडखण होऊ नये हे, आणि तुमच्या विश्वासाला मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास त्याच्या संबंधाने बोललेले. आणि म्हणून आम्हाला पहिल्यांदा आमच्या विचारांमध्ये परिपक्वता आणायची, आमच्या विचारांमध्ये मला बदल करायचा आहे की माझं वर्तन, माझा विश्वास, माझी प्रार्थना आणि माझं प्रभूची सेवा, ही सेवा करत असताना प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं. याच उद्देशानं आम्हाला जीवन जगावं लागलं.